नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणी, तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्व लाडक्या बहिणी म्हणजे बघा, ज्या माझ्या बहिणी आता त्यांची KYC झालीच नाही, ज्या लाडक्या बहिणी माझ्या अशा आहेत की त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही, ज्या लाडक्या बहिणी एकल आहेत, परित्यक्त्या आहेत, विधवा आहेत आणि ज्या बहिणींचे घटस्फोट झालेले आहेत आणि ज्या बहिणींचे म्हणजे ज्यांचे पती पण सांभाळत नाही आणि त्यांचा घटस्फोट पण झालेला नाही, अशा बहिणी एकतर त्या आईकडे राहत असतील किंवा एकट्या राहत असतील किंवा मामाकडे किंवा भाऊकडे, जे काही असेल. परंतु अशा ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणींना तर लाडकी बहीण योजनेच्या लाभाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि अशा जर सर्व लाडक्या बहिणी जर अपात्र झाल्या, म्हणजेच काय अपात्र म्हणजे की अशा जर लाडक्या बहिणींची KYC झालीच नाही तर मग काय होणार? कारण की ह्या काही 2-5 हजार बहिणी नाही आहेत, तर या आहेत 45 लाख महिला. 45 लाख बहिणी अशा आहेत की त्या काय आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 45 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या म्हणजे की त्यांचे पती नाही आहेत, वडील नाही आहेत आणि त्यांच्याकडे पतीचा मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे पतीचा मृत्यू दाखला नाही आहे. वडील वारले आहेत, वडील हयात नाही आहेत, तर त्यांचा वडिलांचा मृत्यू दाखला नाही आहे. घटस्फोट झालेला आहे तर त्यांच्याकडे घटस्फोटचे कागदपत्र नाही आहे. आणि अशा बहिणी की त्या एकल आहेत की त्यांना कोणीच नाही. मग त्या अशा सगळ्या लाडक्या बहिणी आणि भरपूर बहिणी आहेत अशा की त्या परित्यक्त्या आहेत आणि विधवा बहिणी पण आहेत. भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या विधवा आहेत. परंतु त्यांना सगळ्यांना अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची, लाडकी बहीण योजनेच्या लाभाची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु झाले काय आता, तर अशा सगळ्या लाडक्या बहिणी यांची काहीच चूक नाही आहे. अहो, आता यांच्याकडे जर कागदपत्रच नाही तर या KYC करणार कशा? कारण की सरकारने वेबसाईट आणतानाच, जेव्हा सरकारने सर्वात आधी जी वेबसाईट आणली त्यामध्येच सरकारने सर्व पर्याय ठेवायला हवे होते. सर्व म्हणजे कसे की जसे की आता प्रत्येक विवाहित बहीण असेल तर ती तिच्या पतीचं टाकेल, तिचा पतीचा नाव येणार. सेकंड OTPसाठी तिच्या पतीचा ती आधार नंबर टाकणार, म्हणजे तिची KYC तिथेच पूर्ण झाली. पण ज्या बहिणीचा घटस्फोट झालेला आहे, ज्या बहिणीला पती नाही आहेत, ज्या बहिणीचा घटस्फोट अर्धवट म्हणजे तिचं कागदपत्र यायचे बाकी आहेत किंवा कोर्टात केस चालू आहे, भरपूर अशा माझ्या बहिणी आहेत की मला कमेंट्स, कितीतरी बहिणींचे कमेंट्स आलेले आहेत की त्या बहिणी म्हणतात की अजून आमची कोर्टात केस चालू आहे परंतु घटस्फोट पूर्ण झालेला नाही. अशा बहिणींकडे कागदपत्र कुठून येणार आहेत? मग सरकार तर सरकार आहे ना, सरकारला तर सगळ्या गोष्टींचं ज्ञान असतं. मग सरकारने या गोष्टींवर पर्याय नको का आणायला वेबसाईटमध्ये? तर अशा सगळ्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने, आपल्याला माहीत आहे ना माझ्या लाडक्या बहिणी, आपला हा आजचा जो भाग आहे हा 11वा भाग आहे. म्हणजे यावर माझे ॲक्च्युली 13 झालेत, माझे या विषयावर 13 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. परंतु मध्ये जे 2 व्हिडिओज आहेत त्यावर मी त्याला भाग नंबर द्यायचा माझा राहिला थंबनेलवर. त्यामुळे आपले जवळजवळ 13 व्हिडिओज या विषयावर आपण अपलोड केलेले आहेत आणि आपले दररोज फोन कॉल सुरू आहेत सगळीकडे, जे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये आपल्याला अधिकृत अपडेट देऊ शकतील अशा सर्व ठिकाणी माझे फोन कॉल्स सुरू आहेत. आणि मी तुम्हाला लाईव्ह माझे फोन कॉल रेकॉर्डिंगसुद्धा ऐकवत आहे माझ्या व्हिडिओजमध्ये. तर लाडक्या बहिणी, आपणास माहीत आहे की कुठलेही आपण काही मनाने अपडेट तुम्हाला मी देत नाही किंवा हवेत आपण तीर मारत नाही. लाडक्या बहिणी, मी जे काही फोन केला, जसे की आता आपले महान मोठे खूप मोठे व्यक्तिमत्व असलेले श्री मुरलीधर मोहोळ साहेब आहेत, पुण्याचे खासदार आहेत ते. नंतर ते आहेत आपले पार्लमेंट मेंबर आहेत, खूप मोठी हस्ती आहेत, त्यांच्या कार्यालयात आपण डायरेक्ट फोन केला. ते कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवलं माझ्या व्हिडिओमध्ये. लाडक्या बहिणी बघा, तुमच्यासाठी तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओत सांगत आहेत ना, माझ्या लाडक्या बहिणी माझ्यावर नाराज होऊ नका हां. कारण की मी तर तुमच्यासाठी लढत आहे आणि सगळीकडे मी तुमच्यासाठी पर्याय शोधत आहे, उपाय शोधत आहे. आणि मला माहीत आहे हा मुद्दा 100% यशस्वी होणार
आणि लाडक्या बहिणींसाठी नक्की ई-KYCची मुदत वाढणार म्हणजे वाढणार. कारण की बघा, अजून म्हणजे न्यूज चॅनल्समध्ये ही बातमी आली, नंतर मी व्हिडिओ आणला की मुदत वाढ झाली म्हणून. परंतु पुन्हा आपण त्याच्यानंतर कॉल्स केले, जे अधिकृत जे आपले कार्यालय आहेत, अधिकृत आपले जे ऑफिस आहेत, महिला व बालविकास विभाग आहे किंवा आपले जे काही खासदार आहेत आपले त्यांना, तर तिथूनसुद्धा काय अपडेट आले की अशा पद्धतीने की अजून तसे काही आम्हाला अपडेट आलेले नाही. तर तरीसुद्धा लाडक्या बहिणी, आपले व्हिडिओच्या माध्यमातून सरकारपर्यंत ही खबर गेलेली आहे. आणि तुम्हाला माहीत आहे ना ताई माझ्या, आपण या मुद्द्याला हात घातला, आपण या मुद्द्यावर किती व्हिडिओज बनवले, 13 व्हिडिओज लगेच आता. आणि या विषयावर कोणतंच चॅनल व्हिडिओ आणत नव्हतं आणि सगळ्यात आधी आपण हा विषय लावून धरला, आपण हा मुद्दा उचलला, तर लगेच आता बाकीचे चॅनल्सवर पण आता या विषयावर व्हिडिओ लोक आणायला लागले. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की नाही, आपण सगळ्यात आधी या मुद्द्यावर विषयावर व्हिडिओ आणत आहे. आता सगळेजण आपली कॉपी करणार आणि आपले सारखा तो मुद्दा उचलणार. तर तसंच आहे सगळं बघा. तर लाडक्या बहिणी, काळजी अजिबात करायची नाही हां. तर तुमच्यासाठी म्हणजे हा मुद्दा तर सरकारपर्यंत गेलेला आहे. सरकार यावर नक्की काहीतरी विचार करणार. आणि म्हणून मी आता डायरेक्ट मी माझा थंबनेल काय दिला डायरेक्ट, की अशा 45 लाख महिला आहेत की त्यांची ई-KYC अजूनपर्यंत झालेली नाही. म्हणजे किती झाले, महिला व बालविकास विभागाकडून काय अपडेट आले होते की 2.5 कोटी महिला आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये. 2.5 कोटी अशा बहिणी आहेत की त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. मग त्यातले जर 45 लाख महिला गेल्या तर किती राहिल्या, 2 कोटी. आणि 2 कोटी महिला आहे तरी कोणत्या मग? खऱ्या लाडक्या बहिणी तर याच आहेत की या गरजू आहेत ना. म्हणून तर त्या निराधार आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, एकल आहेत की ज्यांना कोणाचाही आधार नाहीत. मग अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारने, आपल्या महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. यावर सरकारने आपल्या अशा ज्या बहिणी आहेत, अशा सगळ्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये पर्याय आणावा, एक मुद्दा. दुसरी गोष्ट, वेबसाईटमध्ये तुम्हाला जर नाही आणायचं आहे पर्याय, तर तुम्ही अशा सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्याकडे कोणतेच कागदपत्र नाही आहेत, अशा लाडक्या बहिणींना सरकारने ई-KYCमध्ये सूट द्यावी. किंवा तिसरा मुद्दा आहे, तिसरा पॉईंट आहे यामध्ये, यापैकी तिघांपैकी सरकार काहीतरी एक करू शकतं की त्यांना माफ करून द्यावं, म्हणजे त्यांना सूट द्यावी. तुम्ही ई-KYC नाही केली तरी चालेल असं. तर लाडक्या बहिणी, हा मुद्दा आपण उठवलेला आहे. आपण या मुद्द्यावर आपण आवाज उठवलेला आहे. लाडक्या बहिणी, तुमचं सहकार्य मला हवं आहे, तुमचा सपोर्ट मला हवा आहे. तर सरकार तुमच्यासाठी लवकरात लवकर ई-KYCसाठी मुदतवाढ करणार म्हणजे करणार. तर लाडक्या बहिणी, लवकरात लवकर तुम्ही सगळ्या बहिणी मला सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट करा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आमचा सपोर्ट आहे एवढीच कमेंट करा. आमचा तुम्हाला सपोर्ट आहे ताई, एवढंच तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट करा. तुम्ही जितक्या जास्त बहिणी कमेंट करणार, हा व्हिडिओ सगळीकडे जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही हा व्हिडिओ मिळेल. त्या बहिणी पण सगळ्या बहिणी कमेंट करतील आणि हा मुद्दा सरकारपर्यंत जाणार, हा विषय सरकारपर्यंत जाणार आणि सरकार तुमच्यासाठी ई-KYCसाठी नक्की मुदतवाढ करून देणार. बघा तुम्ही, 100% आपला देवावर विश्वास आहे.